सिटी न्यूज वसा जनसेवेचा। लोकसभेची निवडणूक काही महिन्यांवर आलेली असताना बुलढाण्यामध्ये फक्त चर्चा आहे ती विविध ठिकाणी बोकळलेल्या भ्रष्टाचाराची। महसूल विभाग असो की जिल्हा सामान्य रुग्णालय, सगळ्या ठिकाणी भ्रष्टाचारानं थैमान घातलंय। भ्रष्टाचाराचा हा आढाळदिकाळ राक्षस आपले हातपाय फैलावत असताना त्या विरोधात कारवाई मात्र कोणीही करताना दिसून येत नाही। सगळीकडे हेच चित्र असताना दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज मात्र या भ्रष्टाचाराविरोधात एकाकी लढा देत आहे। येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचारानं प्रचंड थैमान घातलंय। भ्रष्टाचार जिल्हा रुग्णालयाच्या नसानसात भिनल्यासारखं दिसून येतोय। विशेष म्हणजे या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार हा काही एक दोन अधिकारी अपवादात्मक परिस्थितीत करीत नाहीत। या ठिकाणी होणारा भ्रष्टाचार हा पूर्णपणे संघटितरित्या होतो। खालपासून वरपर्यंत हा भ्रष्टाचार बोकाळलेला असल्याने या भ्रष्टाचाराच्या शृंखलेत गुरफटलेल्या एकाही अधिकाऱ्यावर कोणतीही कारवाई होत नाही। कोरोना महामारीच्या आधीपासून भ्रष्टाचार आणि प्रचंड गणागोंदी कारभारामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेचा विषय बनलाय। कोरोना महामारीच्या काळात तर या ठिकाणी भ्रष्टाचाराचे अक्षरशः उत्तुंग शिखर गाठले होते। या ठिकाणी काम करणारे अनेक अधिकारी भ्रष्टाचारात सामील झाले। त्यापैकी अधिकाऱ्यांचे एक त्रिकूट तर फारच सक्रिय होते। या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई होण्याऐवजी नंतर त्याच्या बदल्या आणि बढत्या झाल्या आहेत। त्यापैकीच एक महाठग अधिकारी सचिन वासेकर हा काही दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आणि त्याने स्वतःची वाट लावून घेतली। बाकीचे अधिकारीही मोकाट आहेत। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या कॅशबुकात खाडाखोड करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा सर्वप्रथम भांडाफोड केला। त्या प्रकरणात मुख्यतः सहभागी असलेले पी.के. माळी हे या भ्रष्टाचाराचे शिरोमणी आहेत। त्यांनी आपल्या भ्रष्टाचारात अनेक अधिकाऱ्यांना सामील करून घेतले। त्यात जिल्हा रुग्णालयात गेल्या काही वर्षांमध्ये आलेले जिल्हा शल्यचिकित्सक आणि प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक देखील सामील आहेत। म्हणूनच पी.के. माळी यांच्यावर कोणतीही कारवाई आजवर झाली नाही। माळी यांची नंतर बदली झाली आणि नंतर ते सेवानिवृत्त देखील झाले। पी.के. माळी यांनी आर.एस. लाकडे यांच्याकडे लोकपाल पदाचा पदभार देताना अनेक कागदपत्रे आधीच गहाळ केली। लाकडे यांनीही मूर्खपणाने अर्धवट कारभार स्वीकार करून घेतला। जेव्हा या संदर्भात सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनने विचारणा केली त्यावेळी लाकडे हे स्वतःला अत्यंत सासूद आणि निष्पाप दाखवण्याचा प्रयत्न करू लागले। परंतु लाकडे हे देखील तसेच शातीरच, कारण आपल्या पूर्वसुरींनी भ्रष्टाचाराचा मलिदा खाल्ला तर आपणही खावा असा त्यांचा विचार असू शकतो। त्यामुळे त्यांनीही शातीरपणे ही खेळी खेळलेली असण्याची शक्यता आहे। रोखपाल पदाचा संपूर्ण पदभार देणं आणि गहाळ केलेली कागदपत्र देण्यासाठी अनेकदा जिल्हा शल्य चिकित्सांनी माळी यांच्याशी पत्रव्यवहार केला, परंतु माळी सातत्यानं ठेंगा दाखवत राहिले। त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सांनी यात पोलिसांना ओढण्याचा प्रयत्न केलाय। जिल्हा शल्य चिकित्सांनाही आमचे सांगणे आहे की या भ्रष्टाचारांना प्रशासन होणं फार गरजेचं आहे। जर खरंच तुम्हाला पी.के. माळी यांच्याकडून हिशोब घ्यायचा असेल तर त्यांची पेन्शन तात्काळ बंद करा आणि त्याला चौकशी समोर जाऊ द्या आणि त्याच्या कार्यकाळातील गहाळ झालेल्या किंवा केलेल्या अतिमहत्त्वाच्या कागदपत्रांची माहिती चौकशी अधिकाऱ्यांना देऊन द्या आणि नंतरच त्याची पेन्शन सुरू करा। परंतु असं होण्याचं चित्र जिल्हा सामान्य रुग्णालयात दिसून येत नाही, कारण जिल्हा सामान्य रुग्णालयात तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो असा प्रकार सुरू आहे। या प्रकारातून भ्रष्टाचाराला कधीही आळा बसणार नाही, उलट पक्षी भ्रष्टाचाराला चालनाच मिळेल ही आजही मिळते। एवढं सगळे होऊन ही जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार आजरोसपणे सुरू आहे। काही अधिकारी अत्यंत निर्लज्ज आणि गेंड्याच्या कातडीचे झालेत, कुणाचे खेटर कुणाच्या पायात नसल्याचं दिसतंय। तसंच महसूल विभागात ज्याप्रमाणे भ्रष्टाचाराला शिष्टाचाराचं स्वरूप प्राप्त झाले आणि भ्रष्टाचारांना अभय दिलं जातंय, तोच प्रकार जिल्हा रुग्णालयात देखील होताना दिसून येतोय। जिल्हा रुग्णालयात असला गलथान कारभार आणि भ्रष्टाचार असला तरी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन मात्र भ्रष्टाचाराविरोधात कणखरपणे भूमिका घेतच राहणार। भ्रष्टाचारांची जागा तुरुंगात आरक्षित केल्याशिवाय दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज कधीही ही मोहीम थांबवणार आहे। त्यासाठी कितीही महिने हा लढा लढावा लागला तरी आमची तयारी आहे हे विशेष। या सर्व भ्रष्टाचार प्रकरणात कोणत्याही राजकीय नेत्यांनी पुढाकार घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी असं बुलढाणा जिल्ह्यातील सत्तेतील आणि विरोधात असलेल्या राजकीय मान्यवर नेत्यांनी आम्ही शासनाकडे सर्व पुरावे देऊनही वेळोवेळी बातमीपत्रातून प्रकाशित करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न करून सुद्धा या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचारात गंभीर प्रकरणात अद्यापर्यंत का लक्ष देत नाही त्याची जिल्हाभर चर्चा सुरू आहे। आमचा हा लढा दोषींवर जोपर्यंत कारवाई आणि भ्रष्टाचारातून कमवलेली करोडो रुपयांची संपत्ती अपसंपदा शासन तिजोरीत जमा होत नाही हा लढा अजूनही खोलात जाऊन असा सुरू राहणार। सिटी न्यूज बुलढाणा।